रिटायर व्हायला 6 महिने राहिलेले होते आणि माझी बदली एका खेडेगावामध्ये झाली. इतकं टेन्शन आलं, भीती वाटायला लागली, मन उदास झालं आणि रडू पण यायला लागलं. ही बदली माझ्यासाठी अनेक बदल घेऊन आली. मी खेडेगावात कधी गेले नव्हते, त्यामुळे खेडेगावात राहायचा प्रश्नच नव्हता. माझ्या अनेक बदल्या झाल्या, पण माझ्या घराच्या आजूबाजूला झालेल्या होत्या. त्यामुळे घरापासनं 6 महिने लांब राहायचं हेही माझ्यासाठी खूप कठीण होतं. खेडेगाव म्हणजे एकदम उदास वातावरण हे माझ्या मनामध्ये पक्क होतं, कारण सिनेमात बघितलेलं होतं. त्यामुळे मन उदास व्हायचं, रडू यायचं. माझ्याबरोबर माझ्या एका मैत्रिणीची सुद्धा तिथेच बदली झालेली होती. पण ती इतकी एक्सायटेड होती. ती म्हणाली, चेंज पाहिजेच ना. तिचं म्हणणं होतं, तू बदलाला रेजिस्ट करतेयस, प्रतिकार करते आहेस, त्याच्यामुळे तुला त्रास होतो आहे. खुल्या मनाने त्याला सामोरं जा ना, बघ काय होतं आहे ते. एकदाचे आम्ही त्या गावात पोहोचलो. आम्हाला घ्यायला एक 35शीतला तरुण आलेला होता. त्याचं नाव होतं प्रकाश. शर्ट फाटलेला होता. त्याचं मराठी माझ्या अंगावर येत होतं. माझ्या मैत्रिणीचं म्हणणं होतं, 12 कोसावरती भाषा बदलते, मग तुझंच मराठी बरोबर आणि शुद्ध ह्या म्हणण्याला काही अर्थ आहे का? ती मस्तपैकी त्याच्याबरोबर बोलत जात होती. प्रकाश तिला सांगत होता, चारा घालण्यासाठी तो गोठ्यामध्ये वर चढला. उतरताना त्याचा शर्ट म्हशीच्या शिंगात अडकला आणि फाटला. तो शर्ट बदलायला जर घरी गेला असता तर तुम्हाला इथे ताटकळत बसायला लागलं असतं, म्हणून आहे तसाच आलो. ही त्याची अनुकंपा होती ना, समानुभूती, एम्पथी होती. मला खूप बरं वाटलं. आम्हाला दिलेल्या घरी आम्ही आलो. आम्हाला त्यांनी सांगितलं, हे आमचंच घर आहे आणि ह्या घराला लागून जे घर आहे तिथे आम्ही राहतो. घरासमोर खूप मोठं अंगण होतं. खूप छोटी मोठी झाडं लावलेली होती. फुलझाडं तर एवढी होती ना, त्या फुलांचे मोहक रंग, त्यांचा सुगंध असं म्हणतात दरवळत होता. प्रसन्न मनाने मी घरात गेले. घर तर केवढं मोठं होतं. किचन मध्ये आलो तर आमच्या हॉलपेक्षा सुद्धा किचन मोठं होतं. इतक्यात त्याची आई आली आणि म्हणाली, किचनमध्ये सगळं सामान भरून ठेवलेलं आहे. पण मी काय म्हणते, एवी तेवी घरापासनं दूर आलाच आहात ना, मग कशाला स्वयंपाक करता? येत जा माझ्या घरी जेवायला. माझी मैत्रीण लागलीच हो म्हणाली आणि माझ्या डोक्यामध्ये, यांची स्वयंपाकघरातली स्वच्छता कशी असेल बरं, स्वयंपाक कसा असेल? त्यांच्या घरी जेवायला गेलो. खूप मोठं टेबल होतं. समोर पान वाढलेलं होतं. भाजी जी वाढलेली होती ती घरातल्या परसात उगवलेली भाजी होती. लोणचं घरातल्या कैऱ्यांचं होतं. कोशिंबीरही घरातल्या काकडी आणि भोपळ्याची होती. हे कॉम्बिनेशनही मला नवीन होतं. आणि त्यांनी पानामध्ये गरम गरम टम्म फुगलेली भाकरी वाढली आणि त्याच्यावरती घरात ताजं ताजं जे लोणी केलेलं होतं त्याचा गोळा वाढला. त्या भाकरीचा वास, तिची वाफ आणि त्याच्यावर वितळणारं ते लोणी, त्या लोण्याचा वास, वाह!
तोंडात एक घास घेतला तर अमृततुल्य चव म्हणजे काय ह्याचा साक्षात अनुभव घेतला. आम्ही दोघींनीही जेवणावरती आडवा हात मारला. आमच्या बेडरूममध्ये येऊन कधी झोपलो हे कळलं पण नाही. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. आमच्या इथे तर पक्षीच नाही तर किलबिलाट कसला. इथे येताना मन साशंक होतं. उन्हाळा आहे, एसीत राहणारी आपण माणसं कसं निभावणार आपलं. तेव्हा लक्षात आलं की आज आपण पंखा सुद्धा लावलेला नाहीये. घरामध्ये सुंदर वारा वाहत होता. घरात? हो, प्रकाशने हे घर बांधून घातलेलं होतं अगदी विचारपूर्वक की ज्यामुळे घरात हवा खेळती राहील. आजूबाजूला लावलेल्या झाडाने घरामध्ये खूप थंडावा होता. ऑफिसमध्ये आलो तर हा प्रकाश आमचा साहेब. प्रकाश फोनवरती कोणाशी तरी बोलत होता आणि त्याचं ते इंग्रजी ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. मग कळलं प्रकाशने अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेतलेलं आहे. तिथे जवळजवळ 10 वर्ष काम केलेलं आहे. सगळा अनुभव तो इथे घेऊन आला आणि त्याचा वापर इथे तो करतो आहे. आमच्या दोघींशीही सगळेजण अत्यंत प्रेमाने वागत होते. सगळ्या गोष्टी शिकवत होते आणि आमच्याकडनंही अनेक गोष्टी खुल्या मनाने शिकत होते. आमच्यात वादविवाद व्हायचे, इतके विकोपाला जायचे ना तंटे, पण लागलीच सोडवले जायचे. ह्याचंही शिक्षण प्रकाशने घेतलेलं होतं. त्याचं इम्प्लिमेंटेशन तो इथे करत होता आणि सगळ्यांनाही करायला लावत होता. अर्थात ते सगळ्यांना कळत पण नव्हतं की आपण त्या पद्धतीने वागतो आहोत. इथे खूप काही शिकायला मिळालं. आधुनिक तंत्रज्ञानाचा खूप उपयोग केला गेलेला होता, पण निसर्गाला पण जपलेलं होतं. एक दिवस त्याची आई म्हणाली, चला आपण नदीवरती जाऊ, आंघोळ करू, मस्त डुंबूयात. म्हटलं काय? पण गेलो आम्ही. मनात आलं तिथे कपडे कुठे बदलणार, आंघोळ कुठे करणार. तर समोर 2 मोठ्या खोल्या दिसल्या. तिथे स्वच्छ बाथरूम्स होत्या, शॉवर होते, साबण आणि टॉवेल सुद्धा होता. कोणीही कोणतीही गोष्ट चोरलेली नव्हती आणि खोल्या सुद्धा स्वच्छ होत्या. तो परिसर जो होता ना, मागे डोंगर, खळखळणारं पाणी, त्याचा आवाज, स्वच्छ पाणी, त्याच्या खाली दिसणारे ते गोटे, आजूबाजूला असणारी हिरवीगार झाडं, खूप छान वाटत होतं. मन मोहून गेलं. पाण्यामध्ये कितीतरी वेळ डुंबत होते. वाहणारं पाणी होतं ना, त्यामुळे प्रत्येक वेळेला ते स्वच्छ होतं. तृप्त मनाने घरी आलो. प्रकाशने सांगितलं, आज आपण अंगणात झोपणार आहोत, अमावस्या आहे. आजूबाजूला कुठेही लाईट नव्हता आणि आकाशात मस्त चांदणं दिसत होतं. प्रकाशने ग्रहताऱ्यांची माहिती दिली. त्याला केवढं नॉलेज होतं त्याच्यामधलं. रात्री कधीतरी जाग आली, त्यावेळेला ह्या तारकांचा पुंजका एका बाजूनी दुसरीकडे गेला होता की. स्टार ट्रेल बघत होतो आम्ही. वा. नंतर कितीतरी वेळ मी जागी होते ताऱ्यांच्याकडे बघत. 6 महिने कधी संपले कळलं सुद्धा नाही. बदलाला जर प्रतिकार केला नाही, स्वीकारलं, खुल्या मनाने त्याला बघितलं आणि त्याचा अनुभव घेतला, तर आम्हाला जे मिळालं ते
सगळ्यांनाच मिळेल. इथे आम्हाला स्वच्छ ताजी हवा, त्या वाऱ्याचा स्पर्श, फुलांचा सुगंध, त्यांचे रंग, वेगवेगळ्या हिरव्या छटा बघायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या. त्या माऊलींनी केलेल्या भाकरीची चव अजूनही तोंडात रेंगाळते आहे. पक्ष्यांचा किलबिलाट कानात रुंजतो आहे. अशा प्रकारे पंच ज्ञानेंद्रियांनी आम्ही हा सगळा अनुभव घेऊन अगदी माइंडफुली जगून तृप्त झालेलो होतो. मन शांत झालेलं होतं, समाधानी होतं. हा बदलीचा बदल माझ्यामध्ये खूप बदल करून गेलेला होता. मला एक नव्याने सापडलेले होते. तुम्हाला आजच्या या गोष्टीतनं काय काय मिळालं? कमेंटमध्ये सांगा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.